पृथ्वी सुद्धा आपलं घरच आहे, हो की नाही? ती थोडीशी मोडली आहे. तुला माहितीये, माझं लग्न झालं तेव्हा या घराच्या कुंपणापासून ते अगदी समुद्र किनाऱ्यापर्यंत एवढं मोठं जंगल होतं, केवढं रान पसरलेलं असायचं. आता कसलं ग, कसलं रान आणि कसलं जंगल. हा कचरा प्लास्टिकचा आहे. ह्याला नष्ट व्हायला 125 वर्ष लागतात रमण. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात आज किती कार्बन निर्माण करून ऍटमॉस्फिअर मध्ये ऍड करतोय, याला आम्ही कार्बन इकॉनॉमिक्स. यप, दॅट्स द करन्सी ऑफ द फ्युचर. फॉरगेट युअर डॉलर्स अँड युअर पाउंड्स अँड युअर रुपीज. पुढे जग हे कार्बन क्रेडिट वरती धंदा करणार आहे. झक्कास. अहो काय खणलंय मी रुपवते साहेब, हे डोंगर आणि हे ओसाड मालरण. परिस्थितीच अशी आली आहे की जगात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला पर्यावरण आणि वातावरण याचा विचार करावाच लागणार आहे. वाढविण्या सत्ता तुझी पेट विसिरान. पायघोड्यांना मुलांचा काही पत्ता लागत नाही, मी स्वतः जाऊन बघतो. मोक्ष प्राप्तीसाठी करसी जप पारायण. इथे काहीतरी विलक्षण घडतंय. अरबी समुद्रात ओशन नावाचं वादळ तयार होत आहे. ए जानू, या तळ्यातलं पाणी कालपासून ऍटलीस्ट 2 इंचाने वाढलंय. काय? ओ माय गॉड, म्हणजे ही जमीन कधी खचेल आणि अरे मंडोर गंगा उतरली रे. जय जगदंब. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा. विठ्ठल तोंडी उच्चारा. आता माझ्या सायन्सला तुमच्या अध्यात्माची गरज आहे. भक्तांना फवारापासून दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे सर. दिस इज नॉनसेन्स. या लोकांना धोका कळत नाही का? राधेजी, ते सगळंच देवाने दिलंय. ही देवाची करणी आहे असं मानलं जातं ना. तिथे श्रद्धा संपते आणि ही अंधश्रद्धा सुरू होते. मध्य अमेरिकेच्या माया संस्कृतीचं हेच म्हणणं होतं की 2012 साली पृथ्वीचा अंत आहे. इनफॅक्ट चायनीज आयचिंग ग्रंथामध्ये याचं प्रूफही आहे. त्या ओशांच्या मार्गात येणाऱ्या गावांचं इव्हॅक्युएशन करायची तयारी आहे. या सगळ्या लोकांच्या जीवनाचं काय करते? एवढ्या लोकांचं? पैशाची काळजी करू नको, सगळे पैसे मिळतील तुला. पैशाचं मला काय सांगतोस रे तू? मजार के फूलों से कोई धंधा नहीं करते और किसी की मजबूरी का फायदा उठा के मनुष्य अपना ईमान गंदा नहीं करते. हे बघा, मंडोर गंगेचा प्रसाद पांडवांनी आम्हाला दिला आणि आम्ही तो घेणार आहोत. सरस्वती केली, आता गंगेची पाळी आहे. जिवंत नद्यांना मारणारे खुनी बनवलं तुम्हा सर्वांना या परंपरांनी. गंगेला मरण नाही आहे. गंगा ही गंगोत्री ग्लेशियर मधून येते, पण गेल्या काही वर्षापासून हा ग्लेशियर आटतोय. खालचा सगळा बर्फ वितळतोय, त्यामुळे भागीरथीला जास्त पाणी येते. आता हे जर असंच चालू राहिलं तर गंगा उरणार नाही, वाहणार नाही, फ्लोच उरणार नाही. अंत हा नसतोच. मरण हा सुद्धा अंत नाही, परिवर्तन आहे. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत. हेच धर्म सांगतो. चार्ल्स डार्विनचा हाच तर सिद्धांत आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. मंदिरात भजसी जाला. मंदिरात भजसी जाला. शोध रे जगात. मंदिरात भजसी जाला. शोध रे जगात. ज्याचा तुला ध्यास तो हा देव निसर्गात. ज्याचा तुला ध्यास तो हा देव निसर्गात. हे सगळं अचानक का घडतं? कसं घडलं सांगू शकेन, का घडलं देव जाणे. देवावर माझा विश्वास नाही. कसं आहे ना, शेवटी पेपर सेट करणारा देवच आहे. तो पोर्शन हळूहळू वाढवतो आणि सिलेबस प्रमाणे उत्तरं देखील पुरवतो. पण मग या सगळ्याला दोषी कोण? कोणाला म्हणायचं? पहिला लाकूड तोड्या, ज्यांनी पहिलं झाड तोडलं आणि त्याचं लाकूड वापरलं. त्याला विचारायला माहीत पण नव्हतं की आपण जे करतोय त्याचा परिणाम पुढे जाऊन इतका भयानक होणार आहे.